हाय ट्रेडर्स. आज 29 जान 2024 आहे आणि हा व्हिडिओ आपण येणाऱ्या बजेटसाठी बनवतोय. म्हणजे 1 फेबला येणार आहे बजेटला. एक फंडामेंटल व्ह्यू, एक टेक्निकल व्ह्यू आपण घेऊया या बजेटचा. तर पहिली गोष्ट ही की हे जो बजेट आहे तो नॉर्मल लास्ट इयर सारखा बजेट नाहीये. कारण की आता इलेक्शन्स येणार आहेत. तर होतं काय, जेव्हा इलेक्शन्स जवळ असतात, म्हणजे ह्याच वर्षी होणार असतात, त्यामुळे पार्टी चेंज व्हायची पॉसिबिलिटीज असते. त्यामुळे जे बजेट असतं ते एक नॉर्मल बजेट हे करतात, कारण की ते चेंज होऊ शकतं. म्हणजे ते इंटेरियम बजेट म्हणतात, त्याला इंटेरियम बजेट. तर त्यात कसं असतं, बजेटमध्ये जास्त काही चेंजेस नाही करत किंवा थोडेसे लिमिटेशन्स ठेवतं गव्हर्नमेंट बजेटमध्ये. कारण की आता समजा जर एक जे काही सरकार आत्ता असेल, जे काही गव्हर्नमेंट आत्ता आहे, तर तिला जर पुढच्या वेळेस निवडून येत ती मॅन्युप्युलेट करू शकते म्हणजे जनतेला. थोडेसे मी इझी करून बजेट किंवा टॅक्समध्ये थोडेसे इझी करून सगळं लोकांसाठी जरा जास्त चांगलं करून मॅन्युप्युलेट करू शकते. त्यामुळे गव्हर्नमेंट थोडंसं ह्याला डिसेंट ठेवायचा प्रयत्न करते. मग हे जे इंटेरियम बजेट होणार असतं आता, जे 1 तारखेला होईल, त्या बजेटमध्ये काय जास्त मोठे चेंज किंवा मोठे निर्णय घेता येणार नाही गव्हर्नमेंटला. ते जे होईल, जे मोठे निर्णय होतील ते एक जेव्हा इलेक्शन्स होतील त्यानंतर ते एक खरंवालं बजेट येईल, ज्यात मोठे निर्णय होतील. यात जास्त टॅक्स पण, आपण टॅक्स सोबत पण काही करू शकणार नाही गव्हर्नमेंट. कुठल्या कंपनी जास्त मेजर चेंजेस काय करता येत नाहीत, किंवा मेजर अनाउन्समेंट असतात ना, ते जास्त बघायला नाही भेटणार तुम्हाला ह्या इंटेरियम वाले बजेटमध्ये. कारण की जेव्हा एक नॉर्मली जेव्हा आपलं एक गव्हर्नमेंट स्थापित होईल इलेक्शन्स नंतर, त्यानंतर ते करण्याचा अधिकार त्यांना देतं. मग त्यापर्यंत एक जे इंटेरियम बजेट असतं ते एक 3 ते 4 महिन्याचं असतं. ते नॉर्मल बेसिक व्ह्यू देतात फक्त पुढच्या बजेटचा, जे काय त्यात काही मोठ्या गोष्टी नसतात. त्यामुळे आपण ह्या बजेट पासून असं काही एक्सपेक्ट करू शकत नाही की लास्ट इयर सारखे रॅलीज किंवा खूप चांगलं ऐकायला भेटेल. भेटूही शकतं काही गोष्टी. म्हणजे लास्ट टाइम मला वाटते जेव्हा मोदी गव्हर्नमेंट होतं, आणि आता पण आहे आणि पुढे पण येण्याचे चान्सेस आहे, प्रोबॅबिलिटी आपण नाकारू शकत नाही, चान्सेस आहेत. त्यामुळे सगळे इझी ऑलरेडी ऍडव्हान्टेज घेतलेलं आहे मार्केटने याचं, की सर्वांना एक होप्स आहेत त्या दिशेचे, त्या डायरेक्शन्सचे. पण आपण शक्यता नाकारू शकत नाही. मार्केट त्या गोष्टीला कसं घेईल. त्यामुळे गोष्टी आधीच एज झालेल्या आहेत आपल्या चार्ट्सवर. मार्केट्स मध्ये काही असं काही वाईट दिसत नाहीये, बजेट जवळ आहे तरी पण. तर होतं काय, लास्ट टाइम जेव्हा आपले मोदी गव्हर्नमेंट होतं आणि बजेट होतं, पण गव्हर्नमेंट चालू होतं, तेव्हा इलेक्शनच्या वेळेस एक थोडंसं इझी केलं होतं टॅक्ससाठी. आपण, तुम्हाला आठवत असेल, जेव्हा टॅक्स बजेटमध्ये सांगितलं की 5 लाखाच्या वरती असलं तरच टॅक्स पे करावा लागेल, नाही तर त्यांना टॅक्स नाही. थोडं इझी होतं. मग ते रूल्समध्ये बसत होतं गव्हर्नमेंटच्या, त्यामुळे ते झालं. पण तेव्हा पण दुसरे जे पार्टीज, अपोजिशन पार्टीज म्हणत होते, अरे हे काय केलंय बीजेपीने, हे काय केलंय बीजेपीने. मग हे असे लिमिटेशन्स थोडेसे लावलेले असतात की जास्त काही चेंज नाही करू शकत तुम्ही बजेटमध्ये. त्यामुळे एक नॉर्मली असं एक्सपेक्ट नका करू, हे इंटेरियम बजेट आहे ह्याच्यातून असं जास्त काही एक्सपेक्ट नका करू. जर आता एक ऑप्शन्स मध्ये बघितलं, तर निफ्टी बजेटच्या दिवशी एक 600 पॉईंट, 700 पॉईंट्स इझिली ट्रॅव्हल करते, किंवा बँक निफ्टी 2000 पॉईंट्स इझिली ट्रॅव्हल करते. ओके. तर बजेटमध्ये आपल्याला करायचं काय आहे? आपण एक फंडामेंटल व्ह्यू घेऊया. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत करंट गव्हर्नमेंट आहे तोपर्यंत कदाचितच मार्केट काहीतरी वाईट करेल. ओके. कारण की ॲज अ इमेज प्रोटेक्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटची, जे करंट गव्हर्नमेंट आहे, तर त्याचं 100% देतं. हां, तर कदाचितच मार्केट खालच्या दिशे पकडेल, की डायरेक्शन खालची पकडेल, शॉर्ट साईज पकडेल असं मला वाटतं. ते आता लेव्हल्स कदाचित रॅलीही नाही करणार, पण लेव्हल्स ते होल्ड करेल जिथे ते आहे तिथे. तर आपल्याला असं नाही भेटणार, की अरे मार्केट कुठे होतं, कुठे आलं. ओके. ते लेव्हल्स होल्ड करेल जोपर्यंत इलेक्शन्स होत नाही. मला तर वाटतंय नंतरही कसं काही फरक नाही पडणार. आता सध्या मार्केट ओके चालू आहे. आपल्या ऑल टाइम हायच्या जवळ, एवढं काय खाली नाहीये. कधीही रॅली टॉप क्रॉस करून सुरू करू शकतं. कदाचित बजेट नंतर करेलही. ह्या इंटेरियम बजेट नंतर पण करू शकतं. पण आपल्याला लक्षात काय घ्यायचंय, की अपेक्षा जरा कमी ठेवा हे इंटेरियम बजेट करून.
कारण की लोकांना अपेक्षा असतात की आता बजेट झालं तर मार्केट एक दिशा धरून चालेल, वरची नाही तर खालची. तर कदाचित तसं होणं थोडंसं कमी प्रोबॅबिलिटी आहे त्याची, पॉसिबिलिटी. कदाचित ते थांबू शकतं, थोडा वेळ घेईल. आणि ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हाला सांगतो, किंवा तुम्हाला एक लॉंग लॉंग टर्म घ्यायचं असेल काही, ते पण आपण पुढे डिस्कस करूया. किंवा ते तुम्हाला एक ऑप्शन्समध्येच पोझिशनल ट्रेड घ्यायचा आहे बजेट नंतर, तर एक गोष्ट लक्षात घ्या, बजेटच्या दिवशी ते प्लॅन नका करू. ओके, ज्या दिवशी बजेट येतं, मला वाटते सीतारामनजी एक 11च्या आसपास येतात लाईव्ह. ओके, जेव्हा ते लाईव्ह येतात मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी खूप वाढते. खूप मार्केट एक 10-10 मिनिटात 600 पॉईंट्स, 500 पॉईंट्स, बँक निफ्टी तर 5 मिनिटातच 500-600 पॉईंट्स करून टाकते. ओके, तर ते हँडल कसं करायचं? जर आता तुम्ही एक रिस्क आपण घेऊ शकतो मार्केटमध्ये. मग आपल्या याच्या दिवशी, बजेटच्या दिवशी आपण ते चार्ट्स परतच ओपन करूया. बजेटच्या दिवशी आपण एक रिस्क घेऊ शकतो, की त्याची रॅली असते, अग्रेसिव्ह व्हायलंट रॅली असते ना, त्याच्यात आपण ऍज अ मी ब्लाइंड आईजनी ट्रेड घेतो, की हा घेतला सी, घेतला बी. कधी कधी म्हणजे दोन्ही ट्रेड घ्यायचे पण चान्स असतात ते. पण ऍज अ पोझिशनल ट्रेडर तर आपल्याला त्या दिवशी घेऊन चालत नाही. म्हणजे बरेचसे जे स्मार्ट ट्रेडर आहेत, ते बजेटच्या दिवशी ट्रेड नाही करत. ते बघतात फक्त की होतंय काय. ते थांबतात. कारण की जी पण न्यूज येते ती त्या क्षणी आलेली असते, त्या मिनिटाला आलेली असते. एखाद्या सेक्टर संबंधात जरी ती आली, तरी ती त्या वेळेसाठी घेतलेली असते त्यांनी, आणि प्रत्येक जण त्याच्या त्याच्या हिशोबाने ती घेत असतो. ॲज अ बॅड न्यूज, ॲज अ गुड न्यूज, प्रत्येकाला ती वेगवेगळी असते. एखाद्या सेक्टरसाठी ती गुड असती, एखाद्या सेक्टरसाठी ती बॅड असते. ओके, तर त्या दिवशी जरासं इमोशन्स दिसून येतात मार्केटमध्ये, त्यामुळे थोडंसं व्हायलंट वागतं मार्केट. वर खाली, वर खाली. आणि बऱ्यापैकी असंच होतं की मार्केट एक 11 वाजता व्हायलंट मूव्ह सुरू करतं, वर जाईल, परत खूप खाली पडेल. पण ते लेवल्स होल्ड नाही करत. परत ते थोडंसं जवळ येऊन जिथे ओपन झालं तिथेच येऊन क्लोज होतं. ओके, ते काही इमोशन्स मार्केट दाखवतं लोकांचे. आणि जो खरं डायरेक्शन आहे ना, ते बजेटच्या दुसऱ्या दिवशी किंवा 1-2 दिवसानंतर दिसतं. कारण की लोकं स्टेबल होतात ते इन्फॉर्मेशन घेऊन. जे बजेट आहे ते खरं विचार लोकं मार्केट बंद झाल्यानंतर करतात आणि ते विचारला स्टेबल होतात त्या विचारांवर. मग त्यांना अभ्यास कळतो रात्रीपर्यंत, की बाबा हे चांगलं कुठल्या गोष्टीसाठी आहे, कुठल्या सेक्टरसाठी आहे. आणि मग एक स्मार्ट मनी वर्क करायला सुरुवात करते 1 दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर. आणि त्यानंतर मार्केट एक डायरेक्शन पकडतं, वरची नाहीतर खालची. तर ॲज अ पोझिशनल ट्रेडर आपल्याला बजेटच्या दिवशी काय नाही करायचं. काय नाही करायचं म्हणजे ॲज अ पोझिशनल ट्रेडर. पण ॲज अ ऑप्शन ट्रेडर आपण बजेटचा एक चांगला फायदा घेऊ शकतो. थोडीशी रिस्क असते. थोडासा पैसा आपल्याला सोडावा लागतो बजेटच्या दिवशी. पण फक्त एकच दिवस येतो वर्षातून. त्यामुळे ते करणं गरजेचंच आहे. तर तुम्हाला आपण चार्ट्सवर जाऊया. एखादं आपण लास्ट टाईमचं बजेटला जाऊ म्हटलं वाटतं. हं. तर बजेटमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. मी ड्रॉ करतो. सकाळी मार्केट सुरू होतं 9:15 ला. ओके. 9:15 ला सुरू होतो. मला वाटते 11च्या दरम्यान ते लाईव्ह येतात सीतारामनजी. आणि जेव्हा ते सुरू करतात, जसे-जसे ते एक-एक शब्द बोलतात आहेत, एक-एक सेंटेन्स बोलतात आहेत, तसं-तसं 11 वाजता मार्केट व्हायलंट व्हायला सुरू होतं. वरती जातं, वरती जातं. परत ते खालीही येतं. मार्केट्स कदाचितच कधी कुठल्यातरी बजेट डिव्सला लेव्हल्स होल्ड केले असतील. ते व्हॉलटाईलच राहतं. खाली-वरी करतं आणि परत तिथेच जवळपास येऊन कुठेतरी क्लोज होतं मार्केट. हा असा एक चार्ट बनतो लाईन चार्टवर जर आपण बघितलं. तर मार्केट खूप हलतं आणि ते शेवटी तिथेच येऊन क्लोज होतं बऱ्यापैकी. तर जर तसं झालं तर आपल्याला करू काय शकतो यामध्ये? तर जास्त काही एनालिसिस नाही याचा. थोडीशी रिस्क घेऊन आपण फक्त उतरून जातो मार्केटमध्ये. आपण जर बघितलं, तर एक जर थोडी लेव्हल डायरेक्शन पकडली बजेटच्या दिवशी, तर थोड्या वेळ तीच डायरेक्शन पकडतं मार्केट. खूप हायपर्यंत. म्हणजे सरळ-सरळ आपण पकडलेली डायरेक्शन धरायची लवकर आणि लवकर-लवकर सोडून पण द्यायची आहे ती. एक स्मॉल मनी लावा, जेवढी तुम्ही रिस्क करू शकता तेवढी. ती डायरेक्शन पकडा. कारण की आता विषय कसा, रिस्क दोन्ही साइडनी आपण जर दोन्हीही घेऊ शकतो. एक सी घेऊ शकतो त्याच वीकचा, एक पी घेऊ शकतो त्याच वीकचा, थोडंसं पुढच्या एक्सपायरीचा, आणि होल्ड करू शकतो. आणि एखादी पोझिशन तुमची लवकर बुक होईल. आणि एखादशी कदाचित होल्ड राहील. त्याला पुढे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. ओके.
आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा डायरेक्शन पकडेल तेव्हा तुम्ही पोझिशनल ट्रेड तुमचे चालू ठेवू शकता. पण कदाचित हे जे इंटेरियम बजेट आहे ह्यावेळेसचं त्यात हे व्हायोलंट मूव्ह बघायलाही भेटणार नाही आपल्याला, काय सांगू शकत नाही. आपण एक्सपेक्टेशन जरा कमी आहेत या इंटेरियम बजेटकडून. पण तरी माणसांची जरा लक्ष विषय काय आहे सर, खूप सगळे माणसं ना ह्या दिवशी मार्केटकडे बघत असतात. चान्सेस शोधत असतात करायचे. इन्व्हेस्टमेंटचे म्हणा, कशाचे म्हणा. आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल पण बोलू. काही कंपनीज आहेत त्याबद्दल मी बोलेन. जर ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही बघताय. तर ऑप्शन्समध्ये तर एवढंच आहे. बाकी आपण टेक्निकल करतो. हा जो दिवस आहे बजेटचा, त्यात टेक्निकल अनालिसिस तुम्हाला नाही दिसणार काहीच. आपण फक्त एक रिस्क घेऊन ॲज अ फ्लोमध्ये उतरून जातो. ज्या साईडला रिव्हरचा फ्लो आहे, त्या दिशेने आपण स्विम करायला सुरुवात करतो. वरती तर वरती, खालती तर खालती. आणि यात लक्षात ठेवा, EMA वगैरे जे आहेत ना 15 मिनिटला, 1 हॉवरला, त्याच्यावर लक्ष ठेवा. कारण की मार्केट त्याला फॉलो करतं. बऱ्याचदा मी बघितलं मागच्या 2 वर्ष. मार्केट त्याला फॉलो करतं. EMAला किंवा एखादा रेझिस्टन्स आहे. मार्केटची एंड किंवा आपली बुकिंग, एक्झिट व्हायची पोझिशन आहे ना, तर तिथे ठेवा. एखादा ब्रेकआउट ट्रेंड नका करू, की ब्रेक झाला म्हणून मी घेतला. ब्रेकआउट ट्रेंड नका करू. पण जे आपल्याला बुक करायचं प्लेस आहे ना, ती आपल्या रेझिस्टन्सच्या जवळ ठेवा, सपोर्टच्या जवळ ठेवा. ते काम करतात याच्यामध्ये. आणि जरासा फास्ट विचार करायला लागतो बजेटच्या दिवशी. आणि बाकी काय जेव्हा इलेक्शन्स होतील प्रॉब्लेम काय होतो, मेन आपला इंटरिम बजेट होण्याचं कारणच इंटरिम बजेटला एक वोट ऑन अकाउंट पण म्हणतात दुसरा शब्द. आणि मेन कारण याचं आपलं इलेक्शनच आहे इंटेरियम बजेट घेण्याचं. कारण की जेव्हा समजा आता जर एक बजेट झालं आणि जेव्हा आपण म्हणू चला 6 महिन्यांनी इलेक्शन्स आहेत आणि आपण असं म्हणू की दुसरी पार्टी आली, अपोजिशन पार्टी रुलिंगमध्ये आले. तर त्यांना हक्क असतो की नाही मला हे नाही करायचं. हे बजेट मला आवडलं नाही ह्या सरकारचं. त्यामुळे आपण हे इंटेरियम बजेट ठेवतो. त्यामुळे हे एक नॉर्मल बजेट ठेवतात. त्यात काही मेजर चेंजेस नाही करत आणि जेव्हा इलेक्शन्स होतं आणि जी पार्टी रुलिंग आहे, त्याच्या हिशोबाने हे पुढचं बजेट आपण जे मेन बजेट असतं ते अनाउन्स करतात मॅडम. बाकी काय जर ॲज अ इन्व्हेस्टर बघताय तुम्ही तर निफ्टी, ते बघा निफ्टी आता बघायला गेलं तर काही वाईट नाही चालू आहे आपल्या मार्केटमध्ये. काहीच वाईट नाही चालू आपल्या मार्केटमध्ये. ओके चालू आहे आपलं मार्केट. फुल रॅली करते. ओके. आता टॉपच्या जवळ आहे मार्केट आणि चान्सेस अजून रॅली करण्याचेच आहेत. अजून काही बॅड न्यूज नाही मार्केटमध्ये आणि कदाचितच ती भेटेल. मला वाटते आपली ग्रोथ करणारी कंट्री आहे. ती ग्रोथ होतेच आहे. जे पण सेक्टर तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टर पकडायचे आहेत, बँक्समधला टॉप सेक्टर उचलून टाका लगेच. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे तर HDFC बँक करून टाका. मर्जर झालाय. आता कदाचित ती कन्सोलिडेट करते का रेंजमध्ये, रेंज पकडली त्यांनी. पण HDFC बँक सारखा स्टॉक नाही दुसरा. कारण की एकदा मर्ज झाला. आता प्रॉब्लेम काय आहे, HDFC बँक आता HDFC बँक आणि HDFC फायनान्स मर्ज होतात ते. ओके. तर ते थोडे प्रॉब्लेम्स असतात ऍडजस्टमेंटच्या मर्जमध्ये. पण एकदा ते झाले ना, तर ते बूस्टच होणार आहे. HDFC बँक तुम्ही उचला, ॲक्सिस बँक हे उचलून टाका डायरेक्ट. जे टॉप सेक्टर्स आहेत पळणारे. आय-टीमध्ये तुम्ही म्हणा इन्फोसिस, HCL उचलून टाका. HCL ओके, ओके चालू आहे. थोडीसं मी रिसर्चमध्ये बघितलं होतं. तर HCL ओके चालू आहे. उचलून टाका लगेच. ॲज अ इन्व्हेस्टर जर तुम्ही बघता, तुम्हाला एक हाय रिटर्न्स भेटतील एक 5-6 महिन्यातच. किंवा FMCG मधला टॉप सेक्टर जो तुम्हाला वाटतोय. FMCG मध्ये तर जे आजूबाजूला दिसतंय ना, ते घेऊन टाकायचं लगेच. ते आपलेच आजूबाजूला जे वापरतोय आपण दैनंदिन आयुष्यात आपल्या. किंवा बिस्किट आई ब्रिटानिया म्हणा, शॅम्पू हिंदुस्तान लिव्हर म्हणा, उचलून टाका. ते थांबणारे नाहीयेत. किंवा ऑटो सेक्टरमध्ये मारुती उचला. मारुतीबद्दल मी एक रिसर्च बघितली होती. मारुती टॉप परफॉर्मर आहे आपल्या ऑटो सेक्टरचा. आपल्याला असं वाटतं लोकांना, की अरे मारुतीमध्ये काय आहे? मारुती जरा ॲज अ जोक पार्ट झालेला आहे आपल्या इंडियामध्ये किंवा यूथमध्ये. पण कमवणारा पण मारुतीच आहे आपल्या इंडियामध्ये. हायेस्ट रेव्हेन्यू त्याचं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जसं म्हणतो, जर एक बिस्किट आहे, समजा ते ₹10 आहे आणि एका जणाने ते ₹10 चे बिस्किट 5 विकलेत. पण एकाकडं एक बिस्किट आहे ते ₹5 आहे आणि ते 25 विकलेत त्याने. तर प्रॉफिट त्या ₹5 बिस्किटवाल्याचंच आहे, त्या ₹10 वाल्याचं नाही. जसं आपण म्हणतो जर 5 फरारी विकून तो एवढा श्रीमंत झालाय,
तर 5 लाख स्विफ्ट विकून हा किती श्रीमंत झाला असेल. हा डिफरन्स राहतो. आपण म्हणतो अरे हे तर सगळ्यात स्वस्त गाड्या आहेत, पण रस्त्यावर दिसणाऱ्या गाड्या पण त्याच आहेत, सर्वात जास्त दिसतात आहेत. बाहेर निघलं तर आपल्याला स्विफ्ट, सुझुकी सगळीकडे दिसतील ऍज अ कम्पेअर टू अदर कंपनीज. आणि ते आता ते इथेनॉल बेसिस त्यांचं काम चालू आहे. आणि ते नवीन 6 इलेक्ट्रिक गाड्या आपण घेऊन येणार आहेत मार्केटमध्ये. त्यांनी अनाऊन्स केले ह्या 24 आणि 25 मध्ये. तर एक मेजर एलिमेंट आहे त्यांच्यासाठी. बाकी एल एन टी बद्दल पण मी ऐकले खूप. एल एन टी जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असतील. ओके. ठीक आहे. आता बजेटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हायलंट मूव्ह येतात. ऍज अ ऑप्शन ट्रेडर तुम्हाला सांगतो, अनालिसिस बिलकुल नसतो याच्यामध्ये. तुम्हाला फक्त घ्यायचंय आणि आपण वाटलं सर महाग एक दिवस बघूया बजेटचा, 1 फेबचा, लास्ट इयरचा, आपल्याला लक्षात येईल. फेब 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 इथे असेल फेब. हे बघा हा फेब आहे. हा दिवस हा हावरली कॅन्डल आहे. आता हा चार्ट बघा तुम्ही, मार्केट कसं व्हायलंट मूव्ह करतं. फर्स्ट कॅन्डल इथं 9:15 ला सुरू झाली आणि जसं जसं त्या लाईव्ह आल्या, जेव्हा मॅडम लाईव्ह येतात आणि 4-5 सेंटेन्स बोलतात त्यांचे, तेव्हा मार्केट जे बूस्ट होतं एका साईडला ते होऊन जातं, 1 तास तरी राहतं. आता पहिलं बूस्ट त्याचं झालं. हे बघा आता तुम्ही बघू शकता ईएमएच्या तिथून खालूनच क्रॉस झाली. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, ईएमए सपोर्ट. कारण की रिव्हर्सल त्याच्या जवळच राहतात. कारण की हे 200 पॉईंटचं मूव आहे वरच्या साईडला. आणि जर तिथून जर आपण फॉल मोजला परत खालचा, तर तो नियर 600 पॉईंट्स आहे. आता बँक निफ्टी याच्यात 2,000 पॉईंट सारखे केले असेल मूव बँक निफ्टीने याच्यात. तर हे जरा अग्रेसिव्ह मूव आहेत, तर जास्त मनीनी नका करू ते. एक कम्फर्टेबल जेवढं तुम्ही रिस्क करू शकता ना तेवढं ठेवा, कारण की रिस्क ह्याच्यात जरा जास्त असते. एक्सपायरी थोडी लांबची ठेवा, म्हणजे तुम्हाला ऍडजस्टमेंट करायला जागा राहील. तुम्ही 2 ट्रेडही घेऊ शकता विरुद्ध दिशेने, एक सी एक पी. जो होतोय तो बुक करून टाका. आणि मग एक तुम्ही जरा इझिली होल्ड करा आणि ऍडजस्टमेंट तुम्ही पुढे करा पोझिशनल ट्रेडमध्ये. ओके. एवढंच. बाय.